सर्वांना नमस्कार. बाबा मुक्तानंद आपणाला सांगत आहेत की कसे त्यांच्या जीवनामध्ये भगवान नित्यानंद आले. वयाच्या साधारणतः 15-16व्या वर्षी ते शाळेत होते. त्यावेळेला तेथील त्या भागातील बाबा मुक्तानंद जिथं राहत होते त्या भागातील शाळांमध्ये भगवान नित्यानंद जायचे आणि जेव्हा यांच्या शाळेमध्ये सुद्धा भगवान नित्यानंद यायचे तेव्हा सर्व मुलं त्या भगवान नित्यानंदांच्या मागे लागायचे आणि त्यांच्या मागे पळत असत आणि बाबा त्यांना खूप खाऊ द्यायचे आणि तेव्हा त्याच वेळेला ह्यांच्या शाळेमध्ये सुद्धा भगवान नित्यानंद जेव्हा आले तर तेव्हा त्यांनी त्यांना पाहिल्यानंतर बाबा मुक्तानंद सुद्धा आपल्या गुरुदेवांच्या मागे लहान असताना जायचे आणि त्यांना सुद्धा आनंद वाटायचा त्यांच्या मागे जाण्यामध्ये. परंतु बरोबरीनेच त्यांना असं जाणवू लागलं की आपणही भगवान नित्यानंदांसारखं झालं पाहिजे आणि ह्यांच्यासारखं होणंच हे सर्वश्रेष्ठ आहे. ह्यापेक्षा दुसरं काही आपण बनायला नको, तर आपण भगवान नित्यानंदांसारखं बनलं पाहिजे. ही त्यांच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली आणि त्यानंतर त्यांनी शाळा सोडली आणि पूर्णतः त्यांनी भारत भ्रमंती केली आणि मध्ये मध्ये ते गणेशपुरीला जात असत आणि थोडे दिवस राहत पुन्हा परत एखाद्या दुसऱ्या भागात जात असत. असं त्यांनी संपूर्ण भारतातले जवळजवळ सर्वच मंदिरं, सर्वच संप्रदाय असे सर्वच त्यांनी पालथे घातले आणि जिथे जिथे जात तिथे तिथे ते साधना करत होते आणि असं करत करत त्यांनी सर्व पद्धतीच्या साधनांची अनुभूती घेतली आणि ती अनुभूती घेऊन सुद्धा त्यांना जाणवलं की आपणाला ह्यामध्ये पूर्णत्व प्राप्त होत नाहीये. तर त्यांच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण झाली की आपल्याला एक मार्गदर्शक पाहिजे आणि त्याच वेळेला त्यांची जिप्रू अण्णांशी भेट झाली आणि जिप्रू अण्णांनी त्यांना सांगितलं की तू इथे तिथे कुठेही भटकू नकोस, तू तुझ्या अंतरामध्ये भगवंताचा शोध घे आणि असा उपदेश त्यांनी केला. तो उपदेश ऐकल्यानंतर त्यांना असं वाटलं की जिप्रू अण्णांनाच आपले गुरु का करू नये. तर त्यांनी त्यांना म्हटले की मला तुम्ही अनुग्रह द्या किंवा उपदेश द्या. तेव्हा ते म्हणाले, मी तुझा नाही आहे गुरु, तर तुझे गुरु भगवान नित्यानंद तुझी गणेशपुरीत वाट पाहत आहेत आणि ते गणेशपुरीला जातात. म्हणजे आत्ता ह्या वेळेला त्यांचं जाणं जे होतं ते गणेशपुरीतच कायम राहणं आणि आपल्या गुरुदेवांच्या चरणापाशी कायमचं स्थिर होणं ही इच्छा आणि ही दृढता त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि ते गणेशपुरीला येतात आणि तिथे गणेशपुरीला आल्यानंतर त्यांना पाहिल्यावर भगवान नित्यानंद म्हणतात की आलास तर. त्यांनाही कळून चुकलं की आता हा अनुग्रहासाठी तयार आहे आणि त्याची पूर्ण तयारी झालेली आहे आणि तो आता इथे आपल्याकडे कायमचा राहून पूर्णत्व प्राप्त करणार आहेत. आता पुढे भगवान बाबा मुक्तानंद काय सांगतायत आपण पाहूया. इथे त्यांनी आपणाला सर्व बाबा भगवान नित्यानंद कसे होते हे सुद्धा काल त्यांनी पूर्ण वर्णन केलेलं आहे आणि आता ते काल हेही सांगत आहेत की त्यांच्याकडे सर्व प्रकारचे लोक येत होते. सर्व प्रकारचे लोक येत होते की कोणाला प्रापंचिक काही अडचणी असतील, अगदी कोणी रेसमध्ये शर्यतीत कुठला घोडा जिंकेल हे सुद्धा विचारायला येत होते. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे लोक येत होते. तर बाबा मुक्तानंदांसाठी पूर्णत्व प्राप्त करणारे साधक सुद्धा त्यांच्याकडे येत होते. तर इथे ते सांगतायत की जेव्हा लोकांचा त्यांना अति त्रास होत असे तर त्यावेळेला मग ते त्यांना शिव्या घालून हाकलत असेत आणि ते शिव्यासुद्धा त्यांच्या शक्तिपात करवत होत्या. प्रत्येक कृती त्यांची समोर येणाऱ्या साधकांच्या जीवनामध्ये शक्ती वाढवणारी होती. तर आता पुढे ते सांगतात, अशा महात्म्यांना परमसिद्ध म्हणतात. ते कसेही वागले तरी त्यांच्या कृती केवळ कृपाच प्रदान करतात. जर शिष्टाचार पाळून मोठ्या नम्रतेने ते म्हणाले
इकडे ये, तर ती कृपाच असते. त्यांनी जर म्हटले हरामखोरा चल चालता हो इथून, तर तीही कृपाच असते. शिष्टाचार इतर लोकांसाठी असतो. गुरुजन असेच असतात. बाबांच्या शिव्यांमध्ये शक्तिपात होता, त्यांच्या छड्यांमध्ये शक्तिपात होता. आता ते पुढे सांगतायत की एक काळ असा होता जेव्हा गणेशपुरीत लोक मला विचारित की मुक्तानंद स्वामी कुठे आहेत, ते कशा प्रकारे राहतात, ते ते आपले दिवस कशा प्रकारे व्यतीत करतात. मी स्वतःला इतके गुप्त ठेवीत असे. गणेशपुरीला जाताना मी भगवी वस्त्रेही नेसत नसे. मी माझी भगवी वस्त्रे गुंडाळून गाठोड्यात बांधून ठेवीत असे व अज्ञात राहून गणेशपुरीला जात असे, जेणेकरून मी लोकांच्या नजरेत येणार नाही. त्या काळात मी जेवढा अज्ञात राहिलो तेवढाच अधिक प्रसिद्ध होत असल्यासारखे आता वाटते आहे. मी माझे जीवन माझे गुरु नित्यानंद यांच्या आसपास आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन न करता व्यतीत केले. मी महामूर्ख असल्याप्रमाणे वागत असे. मला जे प्राप्त झाले होते त्याबद्दल मी कधीही कोणाला कळू देत नसे. बाबांकडे गेलो तरी मी त्यांच्या फार जवळ जाऊन बसत नसे. त्यांच्यापासून दूरवर, पण तरीही ते दिसतील अशा ठिकाणी मी बसत असे. ते इतर लोकांना जे शिकवीत, जे सांगत, त्यापासून मी सर्व काही शिकलो. मी कोणाशी बोलत नसे, कोणाशी मैत्री करीत नसे. काही लोक म्हणत की मी फार गर्विष्ठ आहे, तर काही लोक म्हणत की मी महामूर्ख आहे. अशा प्रकारे मला 2 प्रकारच्या पदव्या मिळाल्या. गुरुदेवांच्या आश्रमात मी या 2 पदव्यांसह राहिलो हे अगदी खरे आहे आणि प्रत्येकाने अशाच रीतीने राहायला हवे. तर इथे सांगतायत की महत्त्वाची गोष्ट सांगतायत की ते भगवान नित्यानंदांच्या भेटीला जात असत, तेव्हा अत्यंत साधेपणाने जात होते आणि तिथे अत्यंत साधेपणाने वावरत होते. अगदी कोणाला कळणार सुद्धा नाही की बाबा मुक्तानंद तिथे आहेत. आणि कोणाशी ते बोलत नसत, कोणाशी मैत्री करत नसत. अशा ठिकाणी बसत असत की जिथून भगवान नित्यानंद त्यांना दिसतील आणि दूरवर बसायचे, अगदी जवळही नाही. तर दूरवर बसून ते त्यांचं निरीक्षण करायचे. येणारे साधक भक्त मंडळी त्यांना काही प्रश्न विचारित तर त्याची उत्तरं ते ऐकायचे आणि त्यांच्या सर्व हालचालींचं ते निरीक्षण करायचे. आणि अशा पद्धतीने ते अत्यंत साधेपणाने आणि आपले गुरु जसे मौनावस्थेत असायचे आणि शांत अवस्थेत असायचे, तर तीच अवस्था बाबा मुक्तानंद सुद्धा आश्रमात जात होते तेव्हा ती अवस्था स्वतः बांधवत होते. आणि त्यामुळे अनेकांना असं वाटायचं की हा गर्विष्ठ आहे किंवा मूर्ख आहे. तर हे असे भ्रम त्यांना अनेक लोकांना वाटले होते. आणि ह्या 2 इथे त्यांनी सांगतात ह्या 2 पदव्यांसह ते आश्रमात अनेक वर्ष राहिले. आणि पुढे असंही सांगतायत की प्रत्येकाने अशाच रीतीने राहायला हवे. जर खरंच आपल्याला सद्गुरूंकडून आपल्या गुरूंकडून काही प्राप्त करायचं असेल तर एक गंभीरता आणि गुप्तता आश्रमात त्यांच्या सहवासात सांभाळणं आवश्यक आहे. अंतर्मुख होणं आवश्यक आहे. बहिर्मुखता जितके असू तितकी आपण फक्त मनापर्यंतच्याच गोष्टी घेऊन येऊ शकतो आणि आत्म्यापर्यंतच्या गोष्टी मनाच्या पलीकडे असलेल्या आहेत. आणि त्यासाठी बाबा मुक्तानंद जसे वावरले तसं वावरणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर आपण घरात वावरतो, आपल्या मित्रमैत्रिणींना किंवा भेटल्यानंतर जे आपण भेटतो तसंच जर तिथं केलं तर इथं जे प्राप्त होणार थोडंफार तिथे सत्वगुणाचं थोडंफार होईल, तेवढाच काय तो फरक आहे. पण सत्वगुणाच्या पलीकडे असलेलं ते तत्व आहे की ज्या तत्वासाठी सद्गुरू आपल्या जीवनामध्ये येत असतात. तर ते प्राप्त करण्यासाठी मोठी गंभीरताही आणि त्याचबरोबर सहजताही आवश्यक आहे. असं नाही की अंतर्मुख झालो म्हणजे फारच रसिक किंवा फारच म्हणजे फारच असं ते उलट अंतर्मुख राहिल्यानंतर जो आनंद आहे त्या आनंदामध्ये असलेली व्यक्ती ही वेगळी असते आणि ही बाहेरून अशी अरसिक वगैरे ती नसते, ती खरी रसिक असते. ही गोष्ट आहे. तर त्यामुळे जर मनाच्या पलीकडे जायचं असेल तर आपल्या गुरूंच्या सहवासात आणि आश्रमात
काही गोष्टी पाळणं आवश्यकच आहे. आता ते पुढे सांगतायत 15 ऑगस्ट 1947. 15 ऑगस्ट 1947. माझा अहंकार चिडून टाकण्यात माझे गुरु महान सहाय्यक होते. मी अर्धपंडिताप्रमाणे होतो. इकडची तिकडची काही पुस्तके मी वाचली होती आणि मला फुटकळ ज्ञान होते. तुम्ही जर फक्त इकडचे तिकडचे थोडेसे अध्ययन केले तर ते ठीक नाही. मी माझ्या पोशाखातही बदल केला होता. मी संन्यासाची वस्त्रे घातली होती. मी एका स्वामीची भूमिका करीत होतो म्हणून मी स्वस्थ बसू शकत नव्हतो. इकडे तिकडे उड्या मारीत मी आपली भूमिका करीत होतो. मला योग्य मार्गावर ठेवण्याच्या प्रयत्नात माझ्या बाबांना फार त्रासातून जावे लागले असेल, पण त्यांनी तसे केले. अखेरीस बऱ्याच काळानंतर त्यांनी मला शक्तिपात दिला. बराच काळ भारत इंग्लंडच्या नियंत्रणाखाली होता. तथापि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. ज्याप्रमाणे भारत परकीय सत्तेच्या गुलामगिरीत होता, त्याचप्रमाणे मीही माझ्या इंद्रियांचा गुलाम होतो, त्यांच्या ताब्यात होतो. ज्या दिवशी लॉर्ड माउंटबॅटन यांनी घोषणा केली भारत स्वतंत्र झाला आहे, त्याच दिवशी माझ्या गुरुदेवांनी मला सांगितले की मी सुद्धा मुक्त झालो आहे. त्या दिवशी सकाळी 8 ते 9 वाजताच्या दरम्यान माझ्या गुरुदेवांनी मला त्यांच्या पादुका दिल्या. त्या काळी मी वज्रेश्वरीला राहत होतो. आता जिथे आश्रम आहे तिथे 3 खोल्या होत्या, ज्या बंद ठेवलेल्या असत. त्यांचा कोणी उपयोग करीत नव्हते. माझ्या गुरुदेवांच्या दर्शनासाठी मी रोज त्यांच्या आश्रमात जात असे. सामान्यतः मी त्यांच्यापासून फार दूर उभा राहत असे, पण आज मी त्यांच्या अगदी निकट गेलो. त्या पादुका घालून ते पुढे मागे फेऱ्या मारीत होते. मग ते माझ्या अगदी समोर येऊन उभे राहिले. ते माझ्या खूपच जवळ आले आणि मला घाम फुटला. मी डोळे मिटून घेतले. मी डोळे उघडेन या विचाराने ते बराच वेळ माझ्यासमोर उभे राहिले. मग ते म्हणाले आणि तेव्हा मी डोळे उघडले. ते म्हणाले, या खडावा घाल. मी उत्तर दिले, आपण या पादुका घातल्या आहेत, त्या मी कशा घालू शकतो? ते हसले आणि मी पुढे म्हणालो, आपल्याला खरोखर त्या मला द्यायच्या असतील तर मी पदर पसरतो. आपण त्या आपल्याच पायांनी त्यात ठेवाव्यात. मग गुरुदेवांनी एक एक पाय उचलून माझ्या पसरलेल्या झोळीत खडावा ठेवल्या. मला आनंदाचे भरते आले. मी पादुका डोक्यावर ठेवल्या आणि असे करताच माझे भान हरपले. गुरुदेव अजूनही माझ्या समोरच उभे होते. मी दक्षिणाभिमुख होतो व गुरुदेव उत्तराभिमुख होते. ते हळू आवाजात काहीतरी बोलत होते. मग ते आत गेले. पादुका डोक्यावर घेऊन मी तिथेच उभा होतो आणि ते आत गेल्यानंतर मी वज्रेश्वरीला परत जाण्यास निघालो. मी अर्धवट शुद्धीतच रस्त्याने चालत होतो. त्या रस्त्याने जाताना जो औदुंबराचा वृक्ष लागतो तिथे मी पोहोचलो. त्यानंतर काय झाले हे मला माहीत नाही. सध्याचा आश्रम जिथे आहे तिथे देवीच्या लहानशा देवळापर्यंत मी कसा चालत गेलो ते मला ठाऊक नाही. पण मी तिथे पोहोचलो आणि कितीतरी वेळ कितीतरी तास देवळासमोर बसून राहिलो. पुढे मी त्याच ठिकाणी राहणार होतो. कदाचित याच कारणाने मी तिथे बसून राहिलो असेन. मी अजूनही इथेच बसलो आहे. त्या पादुका घेऊन मी या ठिकाणी बसून राहिलो. काळाच्या अखेरपर्यंत मी अगदी याच ठिकाणी बसून राहणार आहे. माझ्या बाबांच्या स्वयंपाक्याने कच्च्या केळ्यांची स्वादिष्ट भजी बनवली होती. बाबांनी आतून थाळीभर भजी आणली आणि विचारले, तो कुठे आहे, तो कुठे आहे? पण मी तिथून गेलो होतो म्हणून त्यांनी भज्यांची ती थाळी तशीच ठेवली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी त्यांच्या दर्शनाला गेलो तेव्हा त्यांनी मला ती भजी दिली. मी ती भजी अगदी पोट भरेपर्यंत खाल्ली. त्यानंतर ते म्हणाले, तिथे 3 खोल्या आहेत, जा आणि तिथे बैस. त्या 3 खोल्या अगदी ह्याच जागी होत्या जिथे सध्याचा आश्रम आहे. म्हणून मी आलो आणि इथेच बसलो. इथे येऊन बसल्यानंतर मी माझ्या गुरूंना विचारले नाही, मी इथे काय करू, मी काय खाऊ, मी काय खावे किंवा प्यावे हे विचारण्याचा प्रश्नच नव्हता. नित्यानंद बाबांना कितीतरी वस्तू मिळत असत. काही लोक मुंबईवरून पाव आणीत आणि मी तो कोरडा पाव खात असे. मी नित्यानंद बाबांच्या दर्शनाला रोज जात असे. एक दिवस ते म्हणाले, आता ही जागा सोडून सुकीला जा. अशा जागी जा
अशा जागी की जिथे तुला फक्त शेतेच शेते दिसतील. मी त्या ठिकाणी गेलो आणि सुकीतील शेतांमध्ये राहू लागलो. माझी साधना पूर्ण करण्यास मला 9 वर्षे लागली. ज्या क्षणी माझ्या गुरूंनी मला शक्तिपात दिला, तत्क्षणीच मला शक्ती प्राप्त झाली होती. पण शक्ती स्वरूप होण्यास बराच वेळ लागतो. काय म्हणतायत ते, की माझी साधना पूर्ण करण्यास मला 9 वर्षे लागली. ज्या क्षणी माझ्या गुरूंनी मला शक्तिपात दिला, तत्क्षणीच मला शक्ती प्राप्त झाली होती. पण शक्ती स्वरूप होण्यास बराच वेळ लागला. बराच वेळ लागतो. तर अशा रीतीने ही शक्ती त्यांना अनुग्रहाची दीक्षा झाली. आणि इथे ते सांगतायत की अनुग्रह म्हणजे जेव्हा जिप्रू अण्णांनी त्यांना उपदेश दिला की तू गणेशपुरीला जा. ते गणेशपुरीला आले आणि तिथे आल्यानंतर सुद्धा थोडा कालावधीमध्ये गेलेला आहे आणि त्यानंतर बाबा गुरुदेवांनी त्यांना अनुग्रह दिलेला आहे आणि आपल्या पादुका त्यांना दिलेल्या आहेत. आणि ही अनुग्रहाची घटना आपण करुणामयी ज्योत भगवान नित्यानंद या चरित्रमध्ये पण आपण वाचलेली आहे आणि तीच इथे बाबा मुक्तानंदांनी पण सांगितलेली आहे. आणि इथे त्या पादुका त्यांनी डोक्यावर ठेवता क्षणीच आणि त्यांना दृष्टीतनं शक्तिपात पण करविला होता गुरुदेवा भगवान नित्यानंदांनी बाबांना. आणि जेव्हा त्यांनी पादुका डोक्यावर ठेवला तेव्हा पण ते अंतर्मुख पूर्णतः झाले होते आणि त्याच अवस्थेत ते तिथून पुन्हा वज्रेश्वरीला यायला निघाले. आणि मग दुसऱ्या दिवशी जी भजी होती ती त्यांना द्यायची राहिली होती ती त्यांनी दिली. आणि त्या पादुका घेऊन जिथे आज गुरुदेव सिद्धपीठ आहे, जिथे बाबा मुक्तानंदांचं, तिथपर्यंत ते आले आणि तिथे देवीचं मंदिर आहे गावदेवीचं, तिथे बराच वेळ बसले. आणि इथे महत्त्वाचं सांगतायत की इथेच आता ते बसून राहणार आहेत. तर ही गोष्ट सांगतायत. आणि आता त्यांनी इथे विशेष सांगितलेलं आहे की त्यांना शक्तिपात, शक्ती ही शक्तीचं जागरण किंवा शक्ती त्यांना तेव्हाच प्राप्त झाली होती की जेव्हा अनुग्रह झाला त्याच क्षणाला त्याच दिवशी प्राप्त झाली होती. परंतु त्यांना शक्ती स्वरूप बनण्यासाठी 9 वर्षांचा कालावधी लागला. 9 वर्षांची साधना त्यांना करावी लागली. आणि ती साधना करण्यासाठी खास त्यांना गणेशपुरीहून बाबा मुक्तानंदांना इथे येवल्याला पण जायला सांगितलं आहे. ते आपण पूर्ण सविस्तर आपण चितशक्ती विलासमध्ये पण वाचलेलं आहे. आता पुढे ते सांगतात की शब्द वणवा बनला. शब्द वणवा बनला. शब्द वणवा बनला. आता इथे काही त्यांच्या साधना सुरू झाल्यानंतर आता हे सुकीला गेलेत. म्हणजे येवलाजवळच सुकिया हे गाव आहे, तिथं गेलेत आणि तिथे शेतात राहत आहेत. आणि मग आपल्या गुरूंपासून दूर ते तिथे त्या शेतामध्ये साधना करत आहेत. तर त्या संदर्भातलं वर्णन आता ते सांगत आहेत की शब्द वणवा बनला. हे पुढचं शीर्षक आहे की माझ्या गुरूंनी आपल्या परमोच्च करुणेपोटी माझ्या अंतरी एक पावन शब्द संप्रेषित केला आणि त्या शब्दाने माझ्यातील सर्व अंधकार काढून टाकला. सूर्य उगवला की जगातील सारा अंधकार नाहीसा होतो. त्याला जाण्यास सांगावे लागत नाही. सूर्य उगवता क्षणीच तो स्वतःच निघून जातो. माझ्या गुरूंनी दिलेल्या शब्दामुळे माझ्यातील अंधकार अशाच प्रकारे निघून गेला. त्या सिद्धपुरुषाने मला एक शब्द दिला आणि त्या शब्दाने माझ्यात पूर्ण परिवर्तन घडवून आणले. पण तो प्राप्त करण्यासाठी मला त्यांच्या सान्निध्यात एवढा दीर्घ काळ राहावे लागले. वाऱ्याने वणवा पसरावा त्याचप्रमाणे इतक्या वर्षांनी प्राप्त झालेला तो शब्द माझ्या सर्वांगामध्ये नखशिकांत पसरला. त्याने माझ्यामध्ये आंतरिक उष्णता तसेच आनंदाची शीतलता हे दोन्ही उत्पन्न केले. माझ्या गुरूंची भेट होण्यापूर्वी मी नाना प्रकारचे योगाभ्यास केले होते, पण ते अभ्यास करणारा मी होतो. परंतु त्या शब्दाने माझ्यामध्ये एक स्वयंस्फुरित योग क्रियाशील केला. मी विस्मयाने भरून गेलो. काय ती आसने व मुद्रा आणि प्राणायाम होते. सर्व काही आपोआप होऊ लागले.
दिव्य साक्षात्कार प्राप्त झाल्यानंतरच मी माझ्या करुणामय गुरुदेवांना समजू शकलो. शक्तीच्या जागृतीनंतर माझ्या संपूर्ण शरीरात यौगिक क्रियांची प्रक्रिया सुरू झाली. त्या शब्दात किती शक्ती होती हे सर्व लिहिताना मला संकोच होतो आहे. माझ्यात आणि माझ्या हृदयात आणि माझ्या मस्तकात जे काही होते ते सर्व त्याने प्रकट केले. अनेक वेळा मला माझेच प्रतिरूप दिसत असे. मस्तकाच्या ऊर्ध्व भागातील सहस्रारामध्ये मला सहस्र सूर्यांचे तेज दिसले. मला नीलपुरुषाचे देखील दर्शन झाले. कधीकधी मी अंतरात स्वतःला हरवून जात असे आणि मग मी पुन्हा भानावर येत असे. हे सर्व जागृती आणि स्वप्नावस्थेच्या एका क्रीडेसमान होते. आतासुद्धा मला कळत नाही की माझा जीवात्मा कुठे नाहीसा होतो व कुठून परत येतो. हे किती मजेदार आहे. मी स्वतःला हरवून जातो आणि परत सापडवितो. मी खऱ्या आनंदाचे केंद्र पाहिले आहे. तिथे मी स्वतःला हरवून जातो आणि तिथूनच परत येतो. मी परमानंदात मस्त आहे. मला सर्वोत्कृष्ट स्थान गवसले आहे माझ्याच अंतरी. तर इथे ते सुखीला गेल्यानंतर पूर्णतः इथं ते सांगतायत, सर्व अनुभूती सांगतायत की त्यांना शब्द म्हणजे त्यांना जो मंत्र दिला होता, आपण चितशक्ती विलासमध्ये पाहिलं की त्यांना ओम नमः शिवाय ही मंत्र साधना दिली होती. आणि आपली साधना करण्याच्या अगोदर ते गुरुतत्व आपल्या अंतरी ते धारण करायचे. म्हणजे मस्तकापासून ते पूर्णतः पायाच्या बोटांपर्यंत ते प्रत्येक भागाला स्पर्श करून की माझे गुरु इथे प्रत्येक भागामध्ये आहेत, अशी ती पहिल्यांदा त्यांच्या शरीरामध्ये ते धारण करून प्रत्येक भागामध्ये वरून खाली आणि पुन्हा खालून वर असं ते गुरु ओम गुरु ओम गुरु ओम करत प्रत्येक ठिकाणी स्पर्श करत करत की माझे गुरु ह्या प्रत्येक भागात आहेत असं ते आधी करायचे. आणि आपल्या प्रत्येक पेशीमध्ये गुरुतत्व सामावून घ्यायचे. सर्व दिशांमध्ये गुरुतत्व आहे हे ते पाहायचे. पंचमहाभूतांमध्ये सुद्धा तेच तत्व आहे ते पाहायचे. असं सर्व आवाहन बाहेरच्या सृष्टीला, सर्व दिशांना, पंचमहाभूतांना करून आणि मग नंतर आपल्या शरीरातली जी स्थूल सृष्टी आहे त्यामध्ये सुद्धा ते गुरुतत्व सामावून घ्यायचे आणि मग ते साधना करायचे. आणि मग ते अनुसंधान त्यांना दिलेल्या मंत्राचं ते करत असतील. आणि मग त्यांनी दिलेलं आहे की त्यांच्या मस्तकामध्ये आणि हृदयामध्ये जे होतं, जी शक्ती सामावलेली आहे, जी आपल्या प्रत्येकाच्या मस्तकामध्ये आणि हृदयामध्ये सामावलेली आहे. आणि जे काही सर्व तिथे खजाना आहे तो सर्व पूर्णतः त्या सर्व अनुभूती त्यांना तिथे प्राप्त झालेल्या आहे. मग त्यामध्ये एक एक अनुभूती आपण सर्व पाहिलेल्या आहेत. चारी ज्योतींचं दर्शन, त्यानंतर बिंदूचं दर्शन, नीलपुरुष कसा झाला आत्मस्वरूपाचं दर्शन, विश्वरूप दर्शन, त्यानंतर तिथे सोनेरी प्रकाश येऊन त्यांचं गुरूंचं भगवान नित्यानंदांचं पण झालेलं दर्शन, त्यानंतर स्वतःची प्रतिमा दिसलेलं दर्शन, असे विविध अनुभूती त्यांनी तिथं घेतलेत. आणि ज्या आपल्या अंतरीच असतात त्या साधनेच्या बळाने त्यांच्या समोर प्रकट झाल्या आणि साक्षात त्यांना त्या दिसलेल्या आहेत. हे त्यांनी वर्णन इथे केलेलं आहे. पुढे ते सांगतात की जे मी कधीच गमावले नव्हते ते मला पुन्हा सापडले आहे. तरीही मला जडलेले व्यसन मला सोडून गेलेले नाही. जय गुरुदेव. गुरूंबद्दलचे हे केवढे महान व्यसन. गुरु ओम या महामंत्राचा जप माझ्या स्वप्नामध्येही होत राहतो. मला ठाऊक नाही की तिथे हा जप कोण करीत असतो. माझ्या गुरूंचा फोटो मला जिवंत झालेला वाटतो. त्यांच्या नेत्रांकडे पाहिले की मला तेज दिसते. त्यांच्या शरीराकडे पाहिले की ते हालचाल करीत असल्यासारखे दिसते. त्यांचे मुखमंडल पाहिल्यावर असे वाटते की जणू त्यांच्या ओठांवर स्मितहास्य विलसत आहे. लोकांना हा वेडेपणा वाटेल, पण वाटू देत. किती सुंदर, किती मनोहर, किती परमानंदपूर्ण. कधी कधी माझ्या खोलीत मी एकटा असलो की गुरु ओम गाता गाता मी नाचू लागतो. कधी कधी फोटोमध्ये माझ्या प्रिय गुरुदेवांचे डोके डोलत असल्याचे मला भासते. माझ्या अंतरी केवढा हा प्रेमवेडेपणा उदयास येतो.
त्यांच्या परमानंदाचे स्पंद वाऱ्याच्या हालचालीप्रमाणे माझ्या शरीरभर पसरतात. मला जे बनण्याची इच्छा होती ते मी बनलो आहे. तरीही माझे व्यसन मला सोडून गेलेले नाही. श्री गुरूंचे आशीर्वाद अद्भुत व असाधारण असतात. हे पूर्णतः एकरूप स्थिती झालेली आहे. ते त्या स्थितीचं वर्णन केलेलं करत आहेत. कसे गुरूंशी एकरूप झालेत आणि त्यामुळे गुरूंचा फोटो पाहिल्यानंतर सुद्धा त्यांना तिथं अगदी सदेही गुरु असल्यासारख्याच सर्व क्रिया त्यांना दिसतायत. पुढे सांगतायत, मी सुधारणा आणि इथे महत्त्वाची गोष्ट सांगतायत ते, की मला जे बनण्याची इच्छा होती ते मी बनलो आहे. तरीही माझे व्यसन मला सोडून गेलेले नाही. श्री गुरूंचे आशीर्वाद अद्भुत व असाधारण असतात. इथे ते सांगतायत, की ते जेव्हा पूर्ण पुरुष झाले, पूर्ण साक्षात्कारी झाले, सर्व अनुभूती त्यांना अध्यात्मातील आल्या, तरीसुद्धा ते सांगतायत, की मला जे बनण्याची इच्छा होती ते मी बनलो आहे. तरीही माझे व्यसन मला सोडून गेलेले नाही. श्री गुरुदेवांचे आशीर्वाद अद्भुत व असाधारण असतात. म्हणजे ते स्वतः सद्गुरुस्थानी झाले तरीसुद्धा त्यांची साधना, त्यांचं गुरूंवरचं प्रेम, निष्ठा आणि साधन हे सतत त्यांचं सदैव चालू होतं. हे ते सांगतायत. मी सुधारण्यापलीकडे गेलेला असा व्यसनी कसा झालो? बराच काळ या प्रश्नावर मनन केल्यावर शेवटी माझ्या लक्षात आले, की त्या शब्दाच्या रूपात गुरूंनी स्वतःच माझ्यात प्रवेश केला होता. आत्मशक्ती माझ्यात प्रविष्ट झाली होती. क्रिया त्यांच्याच होत्या, योग त्यांचाच होता, ध्यान त्यांच्यामुळेच होत होते. नीलबिंदूतून प्रकट झालेले चैतन्याचे मूर्तरूप तेच होते. मला अंतिम संदेश मिळाला, तोही त्यांच्याकडूनच. मला हे समजले आहे, की तेच आहेत हे समजले आहे, की तेच आहेत अनंततेचा आनंद, तेच आहेत प्रेमानंद, तेच पूर्णत्वाचा आनंद, तेच परमानंद आणि तेच आहेत आत्मानंद. केवढा हा अद्भुत शोध! आता मला माझे व्यसन पूर्णपणे उमगले आहे. माझ्या नेत्रांतील ज्योतीमध्ये त्यांचेच तेज आहे. माझ्या जिभेतील वाणीत त्यांचेच उच्चारण आहे. माझ्या श्वासोच्छ्वासाबरोबर तेच आत येतात आणि बाहेर जातात. तेच खातात, तेच पितात, तेच ऐकतात आणि मला ऐकवितात. त्यांच्या शब्दाची शक्ती माझ्या रक्ताच्या प्रत्येक पेशीमध्ये व्यापलेली आहे. माझ्या संपूर्ण शरीरातील रस त्यांचेच आहेत. म्हणूनच मी आनंदी आहे. मला आता कळून चुकले आहे, की मी स्वतःला जे समजत होतो ते सर्वतः मिथ्या होते. मी समजण्यात चूक केली होती आणि मी त्यातच अडकलो होतो. सत्य हे आहे, की त्या शब्दाद्वारे गुरुदेवांनी स्वतःच माझ्यात प्रवेश केला होता. आहा, काय सामर्थ्य होते त्या शब्दाला! गुरुदेवांनी माझ्यात प्रवेश करून माझ्या शरीरातील सगळ्या रसांच्या जागी आपले रस ओतले. ते किती सामर्थ्यवान आहेत! त्यांनी मला माझ्या शरीरातून काढून टाकले व स्वतःच त्यात राहू लागले. त्यांनी माझा अहंकार समूळ नष्ट केला. आता मला उमगत आहे, की मला त्यांचे व्यसन का जडले. माझ्या गुरूंनी माझ्यात प्रवेश केला आणि मला काढून कुठे नाहीसे करून टाकले कोणास ठाऊक. त्यांनी माझे व्यक्तित्व त्यांचेच बनविले आणि ते स्वतःच मी बनले. हीच आहे श्री गुरूंची करुणा. तर आता इथे जो अनुग्रह त्यांना दिला गेला आणि त्यांनी आपल्या गुरूंना आपल्या प्रत्येक पेशीमध्ये, आपल्या प्रत्येक शरीराच्या भागामध्ये त्यांनी धारण केलेलं आहे आणि त्यामुळे ते पूर्णतः त्यांची पेशी गुरुमय झाली. त्यांचे सर्व रस म्हणजे ते गुरुमय झालेले आहेत आणि इथे ते खूप सुंदर देत आहेत, की आणि हे खरी अनुग्रह आपले संतांनाही अनुग्रह होतो आणि आपल्यालाही अनुग्रह होतो. परंतु आपले संत जे धारण करतात ते आपण धारण करत नाही. त्यामुळे आपल्याला खूप कालावधी लागतो किंवा मी आणि माझे गुरु ह्यांमध्ये सुद्धा आपण भेद करतो. तर इथे खूप मोठी गोष्ट सांगितलेली आहे, की कसं त्यांनी आपल्या अंतरी आपल्या गुरूंना प्रत्येक पेशीमध्ये त्यांनी धारण केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचं सर्वांग गुरुमय झालेलं आहे. आणि ते इथे सुंदर सांगतायत, की मला त्यांचे व्यसन का जडले? तर माझ्या गुरूंनी माझ्यात प्रवेश केला. आता तो प्रवेश कसा झाला? अनुग्रहाच्या
रूपाने झाला, त्या नामाच्या रूपाने झाला, मंत्राच्या रूपाने झाला आणि माझ्या गुरूंनी माझ्यात प्रवेश केला आणि मला काढून कुठे नाहीसे करून टाकले कोणास ठाऊक आणि मला कुठे नाहीसे केले कोणास ठाऊक. मी उरलो नाही. त्यांनी माझे व्यक्तित्व त्यांचेच बनविले आणि ते स्वतःच मी बनले. हीच आहे श्री गुरूंची करुणा. तर अशा रीतीने म्हणजे त्यांनी गुरूंना आपल्या अंतरी इतकं बसवलं आणि ते गुरु पण त्यांच्या अंतरी अनुग्रहाच्या रूपामध्ये, नामसाधनेच्या, मंत्र साधनेच्या रूपाने त्यांच्या अंतरी इतके राहिले आणि प्रत्येक पेशीमध्ये राहिले, की ते म्हणतात, की मी कुठे निघून गेलो कोणास ठाऊक आणि आता माझे व्यक्तित्व त्यांचेच बनले. मी त्यांच्या सारखाच बनलो आणि ते स्वतःच मी बनले. म्हणजे मीच ते ते मी बनले. असं म्हणजे भगवान नित्यानंद स्वतः बाबा मुक्तानंदांच्या इथे त्यांनी आश्रय घेऊन तसे बनले. हीच आहे श्री गुरूंची करुणा. तर अशा रीतीने आपले सर्व संत त्यांच्या गुरूंशी इतके एकरूप होतात, की ते गुरुमय होऊन जातात आणि पूर्णत्व प्राप्त करतात. पुढे ते सांगतायत, की ते माझ्यावर कार्य करीत राहिले. ते माझ्यावर कार्य करीत राहिले. गुरूंकडे आपल्याला देण्याकरिता महान उपहार असले, तरीही आपण ते उपहार प्राप्त करण्यासाठी योग्य बनल्यानंतरच गुरु आपल्याला ते उपहार देऊ शकतात. इथे महत्त्वाचं सांगितलं की गुरूंकडे आपल्याला देण्याकरिता महान उपहार असले, तरीही आपण ते उपहार प्राप्त करण्यासाठी योग्य बनल्यावरच गुरु आपल्याला ते उपहार देऊ शकतात. हे मी तुम्हाला माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगू शकतो. बरीच वर्षे मी माझ्या गुरूंच्या स्थानी ये-जा करीत राहिलो. तिथे असताना मी बेचैन होत असे. म्हणून काही काळाकरिता मी कुठेतरी दुसरीकडे निघून जाईन. याचे कारण होते अहंकार व गर्व. नित्यानंद असे महात्मा होते की ज्यांना इतरांना आव्हान द्यायला आवडे आणि मी असा मनुष्य होतो की ज्याला फार गर्व होता. लोक त्यांच्याकडून काहीतरी प्राप्त करण्यासाठी येत आणि तासनतास वाट पाहत रांगेत उभे राहत. भगवान नित्यानंद सदैव परम अवस्थेमध्ये स्थित असत. कधीकधी ते पुन्हा सामान्य बोधावस्थेच्या एका विशिष्ट स्थितीत येत आणि एखाद्याला आपल्या जवळ बोलावून त्याला ती वस्तू देत. ते लोकांना जो काही प्रसाद देत तो लोकांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या कल्पवृक्षाप्रमाणे होता. आपल्याला काही मिळेल का याची मीही वाट पाहत असे. काहीही नाही. भांडे भरून पाणीसुद्धा नाही. कधी कधी ते एखादी वस्तू उचलीत व म्हणत इकडे ये आणि मी धावत त्यांच्याजवळ जाई. तेव्हा ते म्हणत तू नाही, मी दुसऱ्याला बोलवतो आहे. अशा प्रकारे ते सर्वांच्या देखत वरचेवर माझा अपमान करीत व त्या अपमानाने मला मेल्यासारखे होई. माझा अहंकार जेवढा मोठा असे तेवढाच वाईट अपमान होत गेला. असे खूप वर्षे चालले. ते माझ्यावर कार्य करीत राहिले आणि मी येत जात राहिलो. मी तिथून जात असे, पण पुन्हा मला त्यांची आठवण येऊ लागली की मी परत येत असे. पुन्हा ते माझ्यावर आणखी थोडे कार्य करीत आणि मी पुन्हा निघून जात असे. पण मी शांत राहून असा विचार करीत असे, मला काही मिळाले तर ठीक, काही मिळाले नाही तरी ठीक. माझ्या गुरूंनी माझी जेवढी परीक्षा घेतली तेवढीच साधनेत माझी प्रगती होत गेली. त्यांनी माझी कितीही परीक्षा घेतली तरी मी त्यांच्यात दोष कधीच शोधले नाहीत. उलट मी माझ्यातील दोष पाहत असे. मी स्वतःला विचारित असे, माझ्यात काय कमतरता आहे, माझ्यात कोणत्या त्रुटी आहेत. अखेरीस फार काळानंतर त्यांनी मला काहीतरी दिले आणि मी जे शोधत होतो ते मला त्यांच्या कृपेने प्राप्त झाले. परंतु शिष्य बनल्यानंतरच मी त्यांचा प्रसाद प्राप्त करू शकलो. जोपर्यंत आपण शिष्य बनत नाही तोपर्यंत आपल्याला गुरूंची पूर्ण कृपा प्राप्त होत नाही. महान संत ब्रह्मानंद म्हणतात, गुरुचरणांपाशी राख होऊन जा, मग तुला प्रभू भेटतील. आपण गुरूंना आपल्यावर कार्य करू दिले पाहिजे. आपण आपला अहंकार आणि गर्व त्यांच्या चरणी विसर्जित केला पाहिजे. असे होऊ शकते की आपण एका विशिष्ट गुरूंना स्वीकारून त्यांचा फोटो भिंतीवर लावू आणि मग त्यावर दृष्टी पडली की आपल्याला काहीतरी जाणवेल. त्या गुरूंना भेटल्यावर आपल्याला काही अनुभवही येतील.
पण आपल्याला जर पूर्णपणे रूपांतरित व्हायचे असेल, आपल्या हृदयात साठलेली सगळी घाण धुवून ते जर स्वच्छ करावयाचे असेल, तर गुरु आपल्याला जे देऊ इच्छितात ते सर्व काही जर आपल्याला प्राप्त करायचे असेल, तर आपण कुठलाही संकोच न करता गुरूंना समर्पित झाले पाहिजे. शिष्य बनण्याचा हाच अर्थ आहे. ज्याप्रमाणे तुम्ही धोब्याकडे एखादा कपडा देता आणि तो स्वच्छ करण्यासाठी जे काही आवश्यक असते ते त्याला करू देता, त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःला गुरूंप्रती पूर्णपणे समर्पित केले पाहिजे आणि गुरूंना पुन्हा तुमची घडण जशी करायची आहे, तुम्हाला जसा आकार द्यायचा आहे, तसे त्यांना करू दिले पाहिजे. गुरूंना समर्पित होणे म्हणजे काय? याचा अर्थ असा नाही की गुरूंच्या अगदी जवळ राहायचे किंवा आपली सारी धनदौलत त्यांना द्यायची किंवा आपले कुटुंब व नोकरीधंदा सोडून गुरु जिथे जातील तिथे त्यांच्या मागे मागे जायचे. याचा अर्थ असाही नाही की स्वतः अगदी क्षुद्र व दिनवाने बनायचे आणि कोणीतरी आपली काळजी घेईल अशी अपेक्षा करायची. गुरूंना समर्पित होण्याचा अर्थ आहे सातत्याने गुरूंच्या शिकवणी आत्मसात करण्याचा प्रयत्न करीत राहणे. गुरूंना समर्पित होण्याचा अर्थ आहे सातत्याने गुरूंच्या शिकवणी आत्मसात करण्याचा प्रयत्न करीत राहणे. तर इथे त्यांनी सांगितलेलं आहे की पूर्णतः जेव्हा शाळेमध्ये भगवान नित्यानंद यांची भेट झाली बाबा मुक्तानंदांना आणि ते सर्व मुलांबरोबर त्यांच्या मागे पळायचे आणि त्याचा प्रभाव असा झाला की मला त्यांच्यासारखं बनायचं ही इच्छा त्यांच्या जीवामध्ये जागृत झाली आणि त्यानुसार त्यांनी शाळा सोडली आणि भारत भ्रमंती करू लागले आणि त्यांची सुरुवात कर्नाटक येथील सर्वश्रेष्ठ सिद्ध पुरुष जे सिद्धारूढ स्वामी आहेत तिथून त्यांची सुरुवात झाली आणि पूर्ण भारतभर त्यांनी भ्रमंती केली. मध्ये मध्ये ते गणेशपुरीला जात होते, थोडा वेळ राहत होते, पुन्हा परत थोडे अस्वस्थ व्हायचे, पुन्हा परत बाहेर फिरायचे, बाहेर दुसरीकडे जायचे, पुन्हा परत तिथे त्यांना आपल्या गुरूंची आठवण यायची आणि पुन्हा परत ते गणेशपुरीला यायचे, पुन्हा तिथे थोडे दिवस थांबायचे, परत ते निघून जायचे. तर असं त्यांचा खेळ जवळजवळ 15 वर्ष चालू होता. 15 वर्ष म्हणजे 16व्या वर्षी ते भगवान नित्यानंदांना भेटले. त्यानंतर त्यांनी कदाचित एखाद वर्षात शाळा सोडली असेल म्हणा किंवा तो कालावधी इतका स्पष्ट दिला नाही, पण लगेच त्यांनी शाळा सोडली थोड्या कालावधीत आणि त्यानंतर जे ते भारत भ्रमंती करत होते, मध्ये मध्ये भेटत होते भगवान नित्यानंदांना, तर तो कालावधी जवळजवळ 15 वर्षांचा आहे आणि त्या दरम्यान त्यांनी सर्व वेदांताचा अभ्यास, त्यांना वाया गेला नाही तो कालावधी, त्यांनी सर्व अभ्यास केलेला आहे त्यामध्ये. परंतु अनुग्रह हे झाला नव्हता आणि त्याचं कारण ते सांगतायत की जेव्हा जेव्हा मी गणेशपुरीला जायचो प्रेमाने, मला त्यांची आठवण यायची, मी जायचो, ते मला जवळ पण करायचे, पण तिथे माझा अहंकारच इतका होता की त्या अहंकाराला तो जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्यांनी माझा अनुग्रह झालेला नाही आहे. त्यामुळे त्यांचा अहंकार होता, त्यामुळे त्यांना सतत थोडे दिवस थांबायचे, त्या दरम्यान हे काहीतरी त्यांचा अपमान करायचे आणि त्यांची ती परीक्षाच होती त्यांच्यातला अहंकार गर्व गळण्याची आणि मग तिथे ते जोरदार अपमान करायचे आणि जो त्यांना एकमेकांनाच कळत असेल तर त्या पद्धतीने त्यांचा अहंकार ते कमी होण्यासाठी ते भगवान नित्यानंद खास त्यांच्यावरती काम करत होते आणि तशी काही घटना झाली की थोडे दिवस थांबून परत ते निघायचे, पुन्हा परत दुसरीकडे गेल्यानंतर पुन्हा आठवण यायची, असं करत तो 15 वर्षांचा कालावधी त्यांचा गेलेला होता आणि मग नंतर त्यांचा अनुग्रह झाला आणि मग अनुग्रह झाल्यानंतर बाकी मग त्यांना पूर्णतः म्हणून ते लिहित आहेत की आपल्याला जर खऱ्या अर्थाने आपल्या हृदयातील पूर्णतः मळ स्वच्छ करून शुद्ध व्हायचं असेल तर पूर्ण समर्पण झालं पाहिजे. कोणत्याही प्रकारचा अहंकार गर्व हा असता कामा नये. पूर्ण समर्पित होऊ. जसा एखादा कपडा आपण धोब्याला देतो, तो धोबी त्यावर काय करतो आपल्याला माहीत नसतं, पण आपण कपडा असा देऊन टाकलेला असतो आणि आपल्याला माहिती आहे की हा स्वच्छ होऊन येणार आहे, ही आपल्या पूर्ण खात्री असते. मग तो कशा पद्धतीने करत असेल स्वच्छ ह्याचा आपण त्याच्याकडेच सोपवतो. तो
कशाही पद्धतीने करू देत, परंतु तो स्वच्छ होऊन येणारी खात्री पूर्ण असते. त्याच पद्धतीने जसा एखादा कपडा देतो, त्याच पद्धतीने आपण पूर्णतः समर्पित झालो पाहिजे गुरूंना आणि तसे झालो तर आपण पूर्ण स्वच्छ होणार असतो. आणि त्यांच्या योजनेनुसार ते आपल्याला स्वच्छ करतात आणि परिपूर्ण करतात आणि त्यासाठी त्यांनी सांगितलंय, की आपण जे फोटो लावतो ते पण ते लावल्यानंतर ठराविक भाव आपल्या अंतरी येईल. पण जर आपल्याला पूर्ण स्वच्छ व्हायचंय, तर तो फोटो जसा बाहेर आहे, तसंच आपण अंतरी पण गुरूंना धारण केलं पाहिजे आणि ते गुरूंना धारण करण्यासाठी आपला पूर्णतः आपण आपलं स्वतःचं अस्तित्व आपण पूर्णतः सोडून दिलं, तर आपण त्यांना पूर्ण रीतीने धारण करू शकतो. असं इथे समर्पणाबद्दल त्यांनी सांगितलं आणि दुसरं सांगतायत, की गुरूंना समर्पित होण्याचा अर्थ आहे सातत्याने गुरूंच्या शिकवणी आत्मसात करण्याचा प्रयत्न करीत राहणे. ज्या शिकवणी आहेत त्या आपल्या जीवनात उतरवणे, हे गुरूंना समर्पित राहण्याचा पूर्ण समर्पित होण्याचा त्यांनी अभ्यास खूप सुंदर दिलाय. पुढे सांगतायत, की भारतामध्ये आंबा नावाचे एक फळ आहे आणि ते फार छान असते. आमच्या देशात आंब्याला मान देतात. एक दिवस माझ्या बाबांनी मला आंबे खाऊ नकोस असे सांगितले. म्हणून मी 12 वर्षे आंबे खाल्ले नाहीत. पण मला आंब्याच्या झाडाखाली साधना करावी लागली. मी आंब्याच्या झाडाखाली किंवा झाडावर बसत असे. शेवटी त्या आम्रवृक्षाखालीच मला सर्व काही प्राप्त झाले. 12 वर्षांनंतर एक दिवस माझ्या गुरूंनी मला एक आंबा दिला. त्या दिवशी मी एक आंबा खाल्ला. बस तेवढाच. त्यानंतर पुन्हा कधीही नाही. अशा प्रकारे मी अतिशय अनुशासनपूर्वक साधना केली. गुरूंच्या शब्दांचे पालन केल्याने तुम्हाला सर्व काही प्राप्त होते. एवढेच नाही, तर तुम्ही जेव्हा त्यांच्या शब्दांचे पालन करता, तेव्हा ते तुमच्यात पूर्णपणे प्रविष्ट होतात. गुरुकृपेला चैतन्याचे अंजन असेही म्हणतात. एकदा का हे अंजन तुमच्या डोळ्यात घातले गेले, की तुम्ही सर्व काही साध्य करता. नंतर जेव्हा मला आश्रम देण्यात आला, तेव्हा मी सगळीकडे आंब्याची झाडे लावली आणि आता आश्रमात येणाऱ्या सर्वांना ते खायला मिळतात. आता सुद्धा आश्रमातील माझ्या आसनासमोर आंब्याचे एक झाड आहे आणि बगीचांमध्येही तुम्हाला आंब्याची झाडे दिसतील. कारण आम्रवृक्षाखालीच मला सर्व काही प्राप्ती झाली. तर इथे किती मोठी गोष्ट दिली आहे. आता आंब्याचं सीझन आपण जवळ-जवळ संपतच आलेलं आहे आणि तरी काही अजून उत्तर भारतातले काही आंबे असतील, येत असतील मुंबईत पण. तर इथे त्यांनी म्हणजे गुरूंचे शब्द त्यांनी कसे तंतोतंत पालन केले. त्याचं केवढं मोठं उदाहरण आहे, की आंबा खाऊ नको असं सांगितलं. तर 12 वर्ष त्यांनी आंबा नाही खाल्ला आणि त्या 12 वर्षामध्ये 9 वर्षाची जी साधना झाली आहे, ती त्यांच्या आंब्याच्या झाडाखालीच झाली आहे आणि तिथेच पूर्णत्व प्राप्त केले. आंब्याच्या झाडाखाली झाली आहे, आंब्याच्या झाडावर पण बसायचे ते, खाली बसायचे ते आणि मग किती आंबे येत असतील. गावठी आंबे तर केवढं आंब्याचं झाड भरलेलं असतं. म्हणजे अगदी कधी 700, 800, 1000 आंबे पण येतात त्यांना. तर किती आणि त्या काळातली गोष्ट आहे ही. 1947 सालानंतरची. तेव्हा तर किती समृद्ध आपलं सगळं काही होतं. तर केवढं असेल आणि तरीसुद्धा आंब्याच्या झाडाखाली बसून साधना केली आणि एकही आंबा खाल्ला नाही. तिथे 9 वर्ष त्यांची साधना झाली आणि 12 आणखीन पुढे मग ते पूर्ण झाल्यानंतर त्यांना गणेशपुरीमध्ये बोलावलं त्यांनी गुरुदेवांनी आणि गणेशपुरीमध्ये आल्यानंतर मग म्हणजे जवळ आंबा खाऊ नको ह्या आज्ञेला त्यांनी 12 वर्षानंतर जेव्हा पुन्हा गुरुदेवांनी सांगितलं, आंबा दिला हातात. एक आंबा दिला आणि मग तो खाल्ला. तोच एक आंबा खाल्ला आणि त्यानंतर पुन्हा नाही खाल्लाय. ही किती मोठी गोष्ट आहे. आणि आज त्यांच्या इथे आश्रमात आंबे आहेत. इव्हन मगोदचं पण जे आश्रम आहे वलसाडच्या इथे, तिथे सुद्धा पूर्ण आमराई आहे. आमराई आहे, चिकूच्या बागा आहेत. पूर्णतः म्हणजे तिथे मगोदचं आणि तो भाग सगळा आंब्याचाच आहे. वापीच्या पुढे पूर्ण आमराई आहेत. कोकणात असतात तशा आमराई आहेत. म्हणजे त्याहीपेक्षा जास्त आमराई आहेत. वापीपासून मी वलसाडपर्यंत गेली होती. त्याच्या पुढे काही माहीत नाही काय आहे. पण कंटिन्युअस आंबे आहेत. चिकू आणि आंब्याची झाडं 2 आहेत आणि वलसाडचा पण मगोद आश्रम आहे बाबा मुक्तानंदांचा. तिथे पण सगळे आमराईच आहे आणि गणेशपुरीमध्ये पण जे गुरुदेव सिद्धपीठ आहे, तिथे सुद्धा त्यांनी आंब्याची झाडं लावलीत आणि साधक खात आहेत. त्यांनी खाल्ले. तर हे आंब्याच्या झाडाखाली त्यांना पूर्णत्व आलं
त्यामुळे त्यांनी हे दिले. आणि इथे खूप सुंदर वाक्य आहेत, की अशा प्रकारे मी अतिशय अनुशासनपूर्वक साधना केली. गुरूंच्या शब्दांचे पालन केल्याने तुम्हाला सर्व काही प्राप्त होते. एवढेच नाही तर तुम्ही जेव्हा त्यांच्या शब्दांचे पालन करता अ, तेव्हा ते तुमच्यात पूर्णपणे प्रविष्ट होतात. गुरुकृपेला चैतन्याचे अंजन असेही म्हणतात. एकदा का हे अंजन तुमच्या डोळ्यात घातले गेले, की तुम्ही सर्व काही साध्य करता. तर आपल्याला आपण जितकं आज्ञेचं पालन करू, त्यांच्या शिकवणी आत्मसात करू, त्यांच्या शब्दानुसार आचरण करू, तितके आपल्या गुरूंचं अधिष्ठान आपल्या अंतरी होत असतं. आपल्या अंतरी ते प्रविष्ट होतात आणि अशा पद्धतीने दिलेलं आहे. आता पुढे ते म्हणतात, की माझ्या गुरूंना खुश करण्यासाठी मी मुद्दाम कोणतेही दिखाऊ हावभाव करीत नसे. त्यांच्या इच्छेप्रमाणे वागून त्यांच्या आज्ञेचे पूर्णतः पालन करून मी अंतरातून त्यांना प्रसन्न करीत असे. मी ध्यानाला बसलो, की वेगवेगळ्या ज्योती ही दिखाऊ हावभाव करीत नसे. त्यांच्या इच्छेप्रमाणे वागून त्यांच्या आज्ञेचे पूर्णतः पालन करून मी अंतरातून त्यांना प्रसन्न करीत असे. मी ध्यानाला बसलो, की वेगवेगळ्या ज्योती माझ्या समक्ष प्रकट होत असत. लाल ज्योती, श्वेत ज्योती, कृष्ण ज्योती आणि अंततः नील ज्योती मला दिसत असे. मग एक सोनेरी केशरी प्रकाश प्रकट होत असे आणि त्या प्रकाशात गुरु प्रकट होत असत. मग मला त्यांच्याकडून उपदेश मिळत असे. मी नीलबिंदूकडे जेवढे अधिक पाहायचो, तितकाच तो मला अधिकाधिक प्रिय वाटू लागला. त्याच्याबद्दलचे माझे प्रेम जसजसे वाढू लागले, तसतसा मी अधिकाधिक आनंदी होऊ लागलो. मला वाटले, की मला सर्व काही प्राप्त झाले आहे. मी त्या नीलबिंदूमध्येच मस्त राहू लागलो. त्यावेळी मला फार गर्व होता. एक दिवस मी माझ्या गुरूंना भेटण्यास गेलो. ते म्हणाले, "तुला अजून बरीच वाटचाल करायची आहे. जा निघून जा. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा." म्हणून मी परत फिरलो आणि तिथून निघून गेलो. पुन्हा एकदा मी ध्यानमग्न झालो. त्या नीलबिंदूकडून मला बरीच समज मिळाली. तर अशा पद्धतीने इथं ते देत आहेत, की साधनेमध्ये पण ते प्रगती करत होते. नीलबिंदू म्हणजे आत्मसाक्षात्कारच आहे. तो झाल्यानंतर सुद्धा कुठेतरी त्यांचा त्या दरम्यान सुद्धा काही ना काहीतरी मी पण वगैरे होता. तर तेव्हासुद्धा त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे, की ते कमी कर तुझं. म्हणजे हे कारण साधना जशी वाढत जाते, जसजसे साक्षात्कार होऊ लागतात, डोकावू शकतं मीपणा आणि हे. तर वेळोवेळी त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. इथं आपण थांबूयात.